टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शुभम अजाबराव वाट, राहणार चंडिकापूर। माझा सर्वे नंबर आहे 28 आणि मी चंडिकापूरचा इथला राहणार आहे। माझ्या शेतातून खूप प्रकारे रेती चोरीला जात आहे। त्याने माझ्या कराळा खसवल्या, गड्डे पाडले नदी। त्याच्या बाबतीत मी तक्रार केली कोल्हापूर पोलीस स्टेशनला, अजून दर्यापूर तहसीलदाराला, अजून RDOला। हे तक्रार देऊन सुद्धा माझ्या तक्रारीचा काही हे नाही, म्हणजे रिपोर्ट मला हे नाही भेटला, म्हणजे रिपोर्ट देऊनही सुद्धा काही मला हे नाही, त्याने काही दिलं नाही। त्या दिवशी मी कोल्हापूरला गेलो, ठाणेदाराला मी रिपोर्ट केला। त्या दिवशी मग ठाणेदाराला रिपोर्ट केला। ठाणेदारानं सांगितलं का माझ्या शेतातून रेती खूप प्रकारे चोरीला जात आहे। तर ठाणेदारांनी सांगितले का तुम्ही तुमचं नाव सांगा, कोण नेते चोरी करून तुमच्या वावरातून। आता मला काही नाव माहीत नाही, पण ट्रक न रेती चालली आपल्या वावरातून चोरीला। ठाणेदार म्हणे ठीक आहे, तर मग तुम्ही एक सांगा म्हणे, तुम्ही त्याला पकडून द्या म्हणे, आम्हाला सहकार्य करा। म्हटलं ठीक आहे, सहकार्य करतो मी। तर ते मी रातभर वावरात थांबलो। त्याने मला फोन नंबरसुद्धा दिला त्याचा, याच्यावर मला फोन लावजा। ते ठाणेदारांनी मला नंबर दिला, याच्यावर फोन लावा म्हणे। ठाणेदाराले मी मग 5 वाजता ते आले रेती चोराले। रातभर मी वावरात थांबलो, 5 वाजता आले ते। मग मी फोन लावला ठाणेदाराला का तुम्ही या बा, ते रेती चोरून नेत आहे माझ्या वावरातून। तर ते म्हणे मी येतो म्हणे, ठाणेदार म्हणे मी येतो। ते काही आलेच नाही। जर मी वावरात थांबल्यावर जर माझ्या जीवाचं समजा काही झालं असतं, काही नाही, तर मग न्याय काय बा, साधारण माणसाले न्याय काय। वावरातूनही ते रेती नेतात, पिकातून सुद्धा रेती नेतात, सगळे गड्डे पाडले, हे सगळी लांग खसवली इकडली। रिपोर्ट देऊनही काही फायदा नाही झाला, साधारण माणसाला काही न्याय नाही भेटला। पालकमंत्र्याकडे एकच मागणी आहे बा त्या सरले का आमचं बा समजा हे जे रेती चोरीला जात आहे तेवढी आमची रेती थांबवा बा, रेती चोरीला जाऊ नाही बा, एवढं मागणं आहे। तर आम्ही साधारण माणसाले मग न्याय कसा भेटीन बा। हे समजा आमच्या वावरातून नेतात, पिकातून नेतात, हे नेतात, रातभर जाकून सुद्धा ठाणेदार काही करून नाही राहिले, तहसीलदार काही करून नाही राहिले, RDO काही करून नाही राहिले रिपोर्ट देऊ। आम्ही जगाव कसं, आमच्या जीवाचं कसं बा। माझ्यापाशी एवढंच शेत आहे, याच्यातलंच मी पीक काढतो ते खातो बा, एवढे पिकातलं। मग आम्हाला साधारण माणसाला न्याय काय बस एवढंच, फक्त त्यानं मला न्याय द्यावं बाबत झालं, त्यानं आपल्याला न्याय द्यावं।